नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। भिंगारमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत। हरदीन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम। विद्यार्थ्यांच्या मनोबलासाठी सकारात्मक पाऊल। सक्षम समाजासाठी शिक्षणाची कास धरावी। संजय सपकाळ। भिंगार शहरात हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी 16 जून रोजी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले। अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा रंगला होता। शाळेच्या आवारात आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हरदीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, झहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, प्रांजली सपकाळ आदींसह शाळा समिती सदस्य रवींद्र बाकलीवाल, मुख्याध्यापिका VC आरण्ये, उपमुख्याध्यापक CD वारुळे, पर्यवेक्षिका MP गायकवाड, उषाताई ठोकळ, रतन शेठ मेहेत्रे, दीपकराव धाडगे, युवान सपकाळ, मनोहर दरवडे, अभिजित सपकाळ, कोंडीराम वाघसकर, अशोक पराते, शेषराव पालवे, अविनाश पोतदार, योगेश चौधरी, दशरथ मुंडे, किरण फुलारी, सखाराम अळकुटे यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संजय सपकाळ म्हणाले की हरदीन मॉर्निंग ग्रुप हे केवळ आरोग्यासाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकीसाठीही कार्यरत आहे। दरवर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविला जातो। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून त्या माध्यमातून सक्षम समाज घडविणे हे आपले उद्दिष्ट आहे। त्या दृष्टीने शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्याध्यापिका VC आरण्ये यांनी हरदीनच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने अशा प्रकारची साथ देणे आवश्यक असल्याचे नमूद केले। आज 16 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस। आज अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयात मुलांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पहिला दिवस असल्यामुळं आम्ही आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं पुष्प, गुलाब आणि पेन देऊन स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आपल्या संस्थेचे चेअरमन अभयजी फिरोदिया साहेब, प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळेचं उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण विद्यालय त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं उत्कृष्ट असं काम करत असतात आणि हे करत असताना आमच्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना या ठिकाणी मुलांचं, विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर पर्यावरण संवर्धनाची चळवळ आम्ही गेले 25 वर्षापासून राबवित आहोत। हे करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचं मनोधैर्य कसं वाढेल यासाठी आम्ही त्यांना 10वी 12वीचे विद्यार्थी असतील त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही शालेय शिक्षणाचं साहित्य वाटप करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आज देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमच्या ग्रुपच्या वतीने आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वर्ग, माझे सहकारी मित्र, शाळा समितीचे सदस्य रवींद्रजी बाकलीवाल, पण ते देखील आमच्या ग्रुपचे सदस्यच आहेत। त्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं आणि इथं पालक भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत। सर्वांना या ठिकाणी आम्ही हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांची भीती दूर होऊन ह्या संस्थेचे नक्कीच ते मोठे नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं आपण पालकांनी, सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत, शिक्षण देत आहेत आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा। आपला अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा आपल्याला आमच्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। आज भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा शैक्षणिक वर्षाचा हा पहिला दिवस। या शाळेमध्ये 5वीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे। मागच्या वर्षी या शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणून राज्यामध्ये 3रा क्रमांक व जिल्ह्यामध्ये 1ला क्रमांक मिळाला होता। आम्हाला शाळेचे अध्यक्ष चेअरमन श्री अभयजी फिरोदिया तसेच शाळेचा कार्यवाह
छायाताई फिरोदिया, प्रकाशसेठ गांधी, गौरवजी फिरोदिया यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं. आम्हाला यावर्षी शाळा जास्त अपडेट व्हायला पाहिजे, त्या निमित्ताने यावर्षी आम्ही शाळा ऑनलाईन केलेली आहे. यावेळेस शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम्स करण्यात आलेले आहेत. इंटरमिजिएट बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत. शाळेमध्ये खूप बदल झालेला आहे. हे सगळं करण्यामागे शिक्षकांची आम्हाला खूप साथ आहे. त्याबद्दल या येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.